परवा दिवशीच आमच्याकडं 10th स्टँडर्डचे 2 मराठी मीडियमचे स्टुडंट्स आले आणि आम्हाला वाटलं की 10th स्टँडर्ड झाले म्हणजे ते स्पीकिंगसाठी आले असणार, इंग्लिश स्पीकिंगसाठी. आणि मी एक्सप्लेन करायला चालू केले. पण नंतर त्यांनी माझ्या चेहऱ्याकडे बघून म्हटले की मॅडम आम्हाला लिहायला वाचायलाच येत नाही. बरं म्हटलं ठीक आहे, मग नंतर तुम्ही लिहायला वाचायला शिकणार आहे का फोनेटिक्स पद्धतीने? त्यांनी येस म्हटले. आणि मला इतकं छान वाटलं की बाबा दे न्यू की त्यांना लिहायला वाचायला येत नाही इंग्लिश, त्यामुळे त्यांना शिकायचंय. आणि मी पहिल्या अर्धा तासातच त्यांना जे काही शिकवलं, त्यांच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन्स जे होते ते एकदम म्हणजे कॉन्फिडंटली जे काही येतात, इतकं भारी वाटत होतं त्यांना. आणि ते म्हटले की मॅम एवढ्या इझिली जर मला शिकवला तर आम्हाला नक्कीच हे जमणार आहे. सो हेच म्हणतं की आम्ही फोनेटिक्स पद्धतीने इंग्लिश रीडिंग रायटिंग शिकणं खूप इझी आहे. आम्ही ते खूप सोप्या पद्धतीने शिकवतो. आणि तुम्हाला जर तुमच्या मुलाला इंग्लिश रीडिंग रायटिंग फोनेटिक्स पद्धतीने शिकायचं असेल तर प्लीज फोनेटिक्स क्लास जॉईन करा.